इथे आधी पिंड होती, पण आता बॅक साईडला सर्व कव्हर केले आणि त्यामुळे अजूनही ती अप्रतिम अशी कलाकृती आपल्याला दिसून येते. तिच्या बाजूला एक होल आहे, तिकडनं आपण पाहिलं तर नंदीचा टोक वरचा टोक मागच्या बाजूने एकदा जाऊन बघ. तर आपण आता पाठीमागच्या साईडला जाऊया. दाखवलं आणि आता आपण आलो फुलसुंदे जे सिद्धेश्वर देवस्थान आहे तिकडे आलो. आणखी मी याच्यावर इंस्टावरती वगैरे काही व्हिडिओ बघितलेला, तर मला हे खरंच खूप अप्रतिम आणि एकदम अद्भुत असं हे मंदिर वाटलेलं. तर मी तेच मंदिराचं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायला आलो. आपण तिकडे मंदिर बघितलं, आता आपण इथे पण एंट्री करू, मंदिर बघूया. मंदिरचा हा मेन गेट आहे, बघू शकता बोर्ड. फुलसुंदे वाडीमध्ये आहे आणि त्याच्या बॅक साईडला, मंदिराच्या बॅक साईडला नदी पण आहे. तर मी आता तुम्हाला पूर्ण मंदिर वगैरे फिरवतोय. तर मंदिराची जो टायमिंग आहे तो तर मंदिरात एंट्री करण्याचा जो टायमिंग आहे तो सकाळी 6 ते 12:30 असा एंट्री आहे सकाळचा टाईम, आणि जो दुपारचा टाईम आहे तो 4 ते 7चा टाईम आहे. पण आता आम्ही थोडं लवकर आलेलो, पण आमचं लवकर आल्यानंतर काही ते मंडळी होते त्यांनी तो आमच्यासाठी गेट आता ओपन केला आहे. तर आम्ही आता आतमध्ये एंट्री करतो आणि तुम्हाला आतमध्ये एंट्री करून तिकडे दाखवतो. तर चला. तर मंडळी बघू शकता मंदिराची कलाकृती कशा प्रकारे बनवण्यात आली. तरी मंदिराची कलाकृती ही खूपच सुंदर अशी आहे. तर मी तुम्हाला पुढे दाखवतो कशी आहे. आणि इकडे बाईक वगैरे गाडी वगैरे पार्क करायची असेल तुम्हाला बॅक साईडला पार्किंग दिलेली आहे. तर इथे पार्किंग न करता तुम्ही बॅक साईडला पार्किंग करू शकता. तर चला. तर समोरच सूचना फलक लावलेला आहे. तर इथे काही नियमांचे वगैरे पालन करण्यासाठी जो बोर्ड लावला आहे, त्याचबरोबर त्याच्या बाजूला दर्शनाची जी वेळ आहे तो बोर्ड लावला आहे. सकाळी 6 ते 12 असा टाईम आहे आणि संध्याकाळी 4 ते 7. मंदिराच्या आतमध्ये आपण एंट्री केले आणि एंट्री केल्यानंतरच राईट साईडला एक रूम आहे, म्हणजे तिकडे हनुमानाची मूर्ती ठेवली आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आता इथे लॉक केलेलं आहे, ओपन झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवेन. ओके. तर मग आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ आणि मंदिराच्या पाठीमागे नदी आहे ते तुम्हाला दाखवतो. मंदिराच्या गाभारा बघू शकतो. पण इथे आता बघितलं ते राम मंदिर देवस्थान होतं. बरोबर जो मंदिरामध्ये दर्शनाचा जो टायमिंग आहे तो आपले 4 आहे. त्याचं असल्यामुळे ते सध्या आता बंद करण्यात आले. बरोबर मी तुम्हाला काही मंदिरं इकडून मी असं दर्शन देतो. लक्ष्मीनारायणची जी आता मूर्ती बघितली आपण, ते दर्शन आपण आता समोरच्या गेटचे घेऊया. दुसरं
तर नमस्कार मित्रांनो, आपण आता मंदिराच्या मध्यभागी आलो आणि ते थोडीशी माहिती घेण्यासाठी मी इकडचे काही स्थायिक रहिवासी जे आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तर तुमचं नाव? माझे अमित पाटील. मी वसुंधराचं आहे आणि आमची पूर्ण पाटील फॅमिली या मंदिराचे पुरातन पुजारी म्हणून काम करतात. 600-700 वर्ष झाले आणि सगळी पाटील फॅमिली पुजारी म्हणून काम. म्हणजे हे 600-700 वर्षापासूनचे हे मंदिर खूप जुनं मंदिर आहे आणि इकडचे ते पुजारी म्हणून इकडे कार्य करतात. फॅमिली आहे पाटील फॅमिली. वसुंध्यामध्ये पूर्ण पाटील फॅमिली आहे. ती आधीची पिढीजात चाललेलं आहे आणि आमच्यात कसं एक वर्ष एक कुटुंबाला आम्ही पूजा करायची संधी देतो. एक वर्ष म्हणजे वटपौर्णिमेपासून पुढच्या वटपौर्णिमेपर्यंत पूर्ण 1 वर्ष एका पाटील फॅमिलीने पूर्ण पूजा करायची वर्षभर साफसफाई आणि पूजासाठी. आता आमचं एक 100-125 लोकांचं प्रत्येक छोटी फॅमिली पकडून 100-125 लोकांचं पाटील फॅमिली आहे. हो. खूप जुनं मंदिर आहे आणि बघू शकता मंदिराच्या पाठीमागच्या साईडला खूप मोठी अशी नदी पण आहे. नदीचं नाव सांगा. पाताळगंगा नदी. पाताळगंगा. त्या नदीचं नाव पाताळगंगा आहे. पावर जनरेशन टाकाचं इकडनं उगम पाताळगंगा नदी आहे आणि वर्षाचे 12 महिने पाणी एवढंच आहे, कमी नाही. खोपोलीला पॉवर जनरेटिंग स्टेशन आहे टाटा पॉवर. तिथनं या नदीचा उगम होतो आणि पुढे नदीमध्ये म्हणजे आता ह्या ज्या मंदिरामध्ये आपण ज्या मूर्त्या वगैरे स्थापन केलेल्या आहेत, इकडे जरा सांगा ना मला थोड्याफार की मूर्त्या कोणत्या आपल्या त्या मंदिरामध्ये आहेत. ते शंकर महादेवांचं सिद्धेश्वर मंदिर म्हणून आहे. त्याच्या पलीकडे गणपतीचं मंदिर आहे. त्याच्या पलीकडे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. मागच्या बाजूला हनुमानाचं मंदिर आणि या साईडला काय ह्या धर्मशाळा आहे. प्रत्येकाची जी नावं दिलेत मी आता नावं वाचली काही आता त्यांच्या तिथे ते लोक राहतात. ओके. तर त्यांनी घेतलं. तर आपण याच्याकडून थोडीफार माहिती घेतली मंदिराची. खूप अप्रतिम अशी माहिती आहे इकडची आणि मी पण ही व्हिडिओ जवळजवळ मी इंटरनेटवरूनच पाहिलेली. तर मला ही व्हिडिओ खूपच आवडली. ह्या हेतूने मी इथे येऊन ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. तर धन्यवाद तुमचं ही व्हिडिओचं थोडीशी माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. तर मग आपण आता एंट्री करूया आतमध्ये. आता इथे तर आपण आता मंदिराच्या आतमध्ये एंट्री करतोय आणि हे मंदिर आता इथेश्वर म्हणून मंदिर इथे आहे. तर आपण आता आतमध्ये एंट्री करतो आणि एंट्री करतो तुम्हाला मी थोडी तिकडची दाखवतो. तर चला आतमध्ये. तर मंदिराचा हा गाभारा आहे आणि गाभाऱ्याच्या मध्ये नंदीची स्थापना केली. समोरच्या साईडला भगवान शंकरांचं सिद्धेश्वर म्हणून देवस्थान आहे. पिंड होती, आता हे कव्हर केली. इथे आधी पिंड होती पण आता बॅक साईडला सर्व कव्हर केले आणि त्यामुळे अजूनही ती अप्रतिम अशी कलाकृती आपल्याला दिसून येते. यात्रा तिला पालखी वगैरे मारुती आणि हनुमान जयंतीचा सप्ताह असतो त्यावेळेस पालखी. जे यांचं म्हणणं आहे की ज्या हनुमान जयंतीचे वगैरे सप्ताह असतो त्या टायमाला पालखी वगैरे निघते आणि जी कलाकृती आहे ही खूप जुनीच आहे. त्यावेळेची 600 वर्षापूर्वीपासून ही कलाकृती आपण बघू शकता. त्याला तर या मंदिराची एक खासियत आहे ते मी आता यांच्याकडून जाणून घेतो. खासियत काय सांगा. मंदिराच्या मागच्या भिंतीच्या बाजूला एक होल आहे. तिकडनं आपण पाहिलं नंदीचा मागच्या बाजूने एकदा जाऊन पाहू. तर आपण आता पाठीमागच्या साईडला जाऊया.
ही पूर्ण यांची पाटील फॅमिली आहे. ते आतापर्यंत जे मंदिराचे पुजारी वगैरे होऊन गेले ते या मंदिरावरती बघू, या बोर्डवरती तुम्ही बघू शकता त्यांची नाव. तर मग आता आपण मंदिराच्या बॅक साईडला आलोय आणि बॅक साईडला आल्यानंतर जसे आपल्याला आता अमित पाटील जे या गावचे रहिवासी आहेत ते आता जसे मला बोलले मंदिराच्या बॅक साईडला एक होल आहे, तर तो होल म्हणजे हाच आहे बघू शकता. आणि ह्याच होल मधून आपल्याला ती कलाकृती दिसून येते. मी ट्राय करेन तुम्हाला दाखवण्यात. तर मग आपण मंदिराची थोडी माहिती घेतली आणि त्याचबरोबर सर्व दर्शन घेतलं. तुम्हाला आम्ही इकडची थोडीशी झलक वगैरे दाखवली, नदी दाखवली, मंदिर वगैरे आतमध्ये कोणकोणत्या मूर्त्या आहेत, त्याचबरोबर मंदिराचा गाभारा कशा प्रकारे आहे तो पण मी तुम्हाला दाखवला. आणि आधीचं मंदिर कसं आहे ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच. काही फोटो आहेत माझ्याकडे जे जुने मंदिराचे, ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि त्याचबरोबर आता तर आमच्याबरोबर आमचे इकडचे रहिवासी होते, तर त्यांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करतो की मला थोडी इकडची इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल, माहिती दिल्याबद्दल थँक्यू. तुमचं जरा नाव सांगा पूर्ण. माझं नाव अमित रामचंद्र पाटील. अमित रामचंद्र पाटील यांचं नाव आहे आणि इकडचे रहिवासी आहे. तर त्यांनी माहिती दिल्याबद्दल मी खरंच धन्यवाद आहे यांचा. आणि इकडे जर अजून काय असेल ना जवळपास तर मला नक्की सांगा, मी इकडे येऊन नक्की ते विजिट करेन आणि आमच्या पब्लिकपर्यंत नक्की ते पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी खूप खूप आणि अजून एक अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अजूनही येत राहतील आणि असेच नवीन नवीन जागेवरती आपण व्हिजिट करू आणि ती तुम्हाला जागा आम्ही नक्की दाखवू आणि इन्फॉर्मेशन अशी देत राहू. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असे नवीन नवीन आमच्याकडे पब्लिक आमच्या चॅनलवरती भेटत राहतील आणि नवीन ओळखी होत राहतील. तर थँक्यू आणि धन्यवाद. नमो हिरण्यबाहवे हिरण्यवर्णाय हिरण्यरूपाय हिरण्यपतये अम्बिकापतये उमापतये पशुपतये नमो नमः. ॐ नमो हिरण्यबाहवे हिरण्यवर्णाय हिरण्यरूपाय हिरण्यपतये अम्बिकापतये उमापतये